नमस्कार. हे जी बांधकाम होईल ॲक्च्युअली ही बांधकाम मुखेड मतदारसंघाचे आमदार सन्माननीय तुषारजी राठोड साहेब यांच्या शिफारशीनुसार हे 25-15च्या माध्यमातून हे बांधकाम होत आहे. खरं तर तुषारजी राठोड यांना या भागातील आमचे सर्वांचे लाडके नेते माननीय रमेशरावजी आडसकर साहेब यांनी विनंती केली. या परिसरामध्ये बंजारा समाज भरपूर आहे. हे त्यांचं आराध्य दैवत आहे परशुबा मंदिर. इथं असं म्हणावं असा निवारा नव्हता. ते ज्यावेळेस आले होते त्यावेळेस वाऱ्याने इथला मंडप अक्षरशः उडून गेला. त्यांनी ती सर्व परिस्थिती पाहिली आणि 25-15मधून या कामासाठी त्यांनी शिफारस केली आणि निधी उपलब्ध करून दिला. आम्ही ग्रामपंचायत म्हणून या कामाचं स्वागत केलं. साहेबाच्या म्हणण्यानुसार हे त्यांनी काम या ठिकाणी प्रस्तावित केल्यानंतर आम्ही ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काम कोण करतं हे पाहिलं नाही. हे पाणी या ठिकाणी टाकायला त्यांनी काम केलं आहे त्यांनी आणि तुकाराम पवारनी. हे आमच्या गावचे चेअरमन आहेत जयदत्त देशमुख. यांनी आम्हाला NOC मागितली. आम्ही एका मिनिटात ती NOC दिली. कारण कुठंतरी विकासाचं काम या ठिकाणी झालं पाहिजे. ह्या मूळ उद्देश आम्ही समोर कधीही ठेवून चालत असतो. आज या ठिकाणी असं भव्य असं या ठिकाणी सभागृह आणि या गट्टू आणि हे बसायट बाकडे उद्या जो सप्ताह झाला इथं चांगला ही सर्व या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध झाली. त्या माध्यमातून एकच सांगणं की परशुबा मंदिरसुद्धा बनत आहे. आता स्लॅब राहिला शिखराचं कामसुद्धा होईल. 14x8चं त्या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे आणि स्टेज पण बांधलेलं आहे तिथं. आणि या परिसरामध्ये हे तुम्हाला इकडं पलीकडे दिसतंय ते सोलरचं काम चालू आहे. तिकडं सोलरचं कामसुद्धा झाल्यानंतर हा परिसर अगदी सोलरचं काम झाल्यानंतर हा परिसर 6 एकरच्या जमिनीमध्ये 6 एकरमध्ये तो सोलर होत आहे. हा परिसर एकदम आपल्याला इथं या ठिकाणी आल्यानंतर महाबळेश्वरमध्ये आल्यासारखं वाटतंय. असा सुंदर ह्या विकासाचा आणि या निसर्गाचा मेळ घालून या ठिकाणी काम होत आहे. अतिशय चांगलं असं काम आता गावकरीसुद्धा म्हणतात किंवा दत्ता आणि तुकाराम पवारनी हे काम चांगल्या पद्धतीने केलं. त्यांनी काम चांगल्या पद्धतीने केले. लवकरच याचा लोकार्पण सोहळा मुखेड मतदारसंघाचे आमदार त्यांची तारीख मिळाल्यानंतर आणि रमेशराव आडसकर साहेब यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी ZPच्या आचारसंहिता लागायच्या आधी होईल. 15 तारीख काहीतरी त्यांनी सांगितली त्यांची. त्यानुसार या ठिकाणी असा मोठा असा कार्यक्रम करायचा आमचा सर्वांचं ग्रामपंचायत आणि गावकऱ्याचं नियोजन आहे. धन्यवाद.